आज आपण बनवणार आहे एकदम टेस्टी चटपटीत मसालेदार पंजाबी छोले मसाला। आजची रेसिपी एकदम साध्या पद्धतीने बनवलेली आहे। जो कोणी पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय करेल त्याची रेसिपी फेल जाणार नाही याची गॅरंटी। लग्नात किंवा पार्टीमध्ये जशी छोलेची भाजी बनवली जाते तशीच आज आपण टेस्टी अशी छोलेची भाजी बनवत आहे। चला तर मग वेळ न घालवता वळूया रेसिपीकडे। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। तुम्ही पाहता समृद्धीज किचन कट्टा। छोले मसाला बनवण्यासाठी इथे आपण 1.5 कप छोले 10 ते 12 तास पाण्यात भिजवत ठेवलेले होते। सकाळी भाजी बनवणार असाल तर रात्रीच भिजवत घालायचे। रात्री 10 वाजता छोले भिजवत ठेवलेले होते। आता सकाळी 10 वाजता याची मी भाजी बनवत आहे। आता यासाठी मी एक कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळे छोले घेणार आहे। आता याच्यामध्ये घालत आहे 1 ग्लास भरून पाणी। आता याच्यामध्ये घालूया काही खडे गरम मसाले। इथे मी घातलेली आहेत 2 तेजपत्त्याची पाने। आता घालत आहे एक मोठी वेलची। ही वेलची मी फोडूनच घालणार आहे। आता घालत आहे दालचिनी। दालचिनीचे 2 तुकडे घालणार आहे। 4-5 लवंगा पण इथे घालणार आहे। आता याच्यामध्ये मी घालणार आहे थोडं मीठ। मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा डब्बा आपण कुकरमध्ये ठेवूया। हा डब्बा कुकरमध्ये ठेवून झाकण लावून मध्यम आचेवरती आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे छोले चांगले शिजले जातील। लक्षात ठेवा गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। 6 ते 7 शिट्ट्या झाल्यानंतर पाहू शकता छोले मस्त असे शिजलेले आहेत। छोले शिजले आहेत की नाही हे चेक करण्यासाठी आपण चमच्यामध्ये काही छोले घेऊया आणि ते हाताने दाबूया। हाताने दाबल्यावर हे स्मॅश झाले की समजायचं छोले चांगले शिजलेले आहेत। बघा इथे मी एक छोलेचा दाणा घेत आहे। हाताने मस्त याचा लगदा होत आहे, म्हणजे आपले छोले चांगले शिजलेले आहेत। जर छोले शिजले नसतील तर कुकरच्या पुन्हा 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि छोले शिजून घ्यायचे। आता आपण यामध्ये जे काही खडे गरम मसाले होते ते काढून घ्यायचे, नाहीतर खाताना दाताखाली येतील आणि ते खायला चांगले लागणार नाहीत। सगळे खडे गरम मसाले आपण काढून घेणार आहे। चला तर मग पंजाबी छोले मसाले बनवण्यासाठी आपल्याला काही वाटण तयार करावं लागेल, ते आपण तयार करूया। इथे आपण घेतलेले आहेत मध्यम आकाराचे 2 टोमॅटो, सोबतच घेतलेले आहेत 2 मध्यम आकाराचे कांदे, सोबत 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 इंच आलं घेतलं आहे आणि 1 मिरची घेतली आहे। आता आपल्याला एक मिक्सरचं जार घ्यायचं आहे। आता या जारमध्ये आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये वाटून याची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। चला तर मग आपलं वाटण तयार झालेलं आहे। बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण। ही पहा मस्त अशी बारीक कांदा, लसूण, आलं, मिरची याची पेस्ट तयार केलेली आहे। आता आपण ही पेस्ट बाजूला ठेवूया। आता त्याच मिक्सर जारमध्ये आपल्याला टोमॅटो कट करून घालायचे आहेत आणि त्याची पण पेस्ट करून घ्यायची आहे। चला तर मग पेस्ट पण रेडी झालेली आहे टोमॅटोची। आज आपण एकदम सिंपल पद्धतीने लग्नात पार्टीमध्ये जसा छोले मसाला मिळतो तशीच आपण भाजी बनवणार आहे। जो कोणी ही रेसिपी पहिल्यांदा बनवणार असेल त्याची रेसिपी अजिबात फेल जाणार नाही। अगदी सोप्या साध्या पद्धतीने आज आपण छोलेची भाजी बनवणार आहे, ती पण एकदम टेस्टी। चला तर मग टोमॅटोची पेस्ट रेडी आहे आणि त्याचसोबत कांदा, लसूण, आलं, मिरचीची पण पेस्ट रेडी आहे। आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। आता आपण एक कढई गरम करून त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून गरम करून घेऊया। आता याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि चांगलं तडतडून द्यायचे। जिरं एकदा तडतडलं की याच्यामध्ये आपण कांदा, लसूण, मिरची, आलं याची जी काही पेस्ट बनवलेली होती ती पेस्ट घालून चांगली परतून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता कांद्याची पेस्ट आपण कढईमध्ये घातलेली आहे। आता ही पेस्ट आपण याच्यामध्ये चांगली परतून घेणार आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवतच ही कांदा, आलं, लसूणची पेस्ट आहे ती चांगली भाजून घ्यायची आहे। याच्यामध्ये अजिबात कच्चेपणा राहता कामा नये।
कुठली ग्रेव्हीची भाजी बनवताना त्याच्यामध्ये आपण जो काही मसाला असतो जो चांगला परतून घेतला तरच भाजी एकदम टेस्टी अशी तयार होते। त्याकरता आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा हळद, 2 चमचे भरून घरात वापरण्यातलं तिखट, इथे मी मालवणी तिखट मसाला वापरलेला आहे। कमी जास्त प्रमाणात तुम्ही तिखट इथे वाढवू शकता। आता याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा जिरे पावडर। आता याच्यामध्ये घालत आहे 1 चमचा भरून धने पावडर। धना जिरा पावडर घालून भाजीला एक वेगळीच चव येते, याकरता यामध्ये आपण घातलेले आहे धना जिरा पावडर। आता हे सगळे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये घालायचे आहे आपण तयार केलेली टोमॅटोची पेस्ट। ही पेस्ट पण या मसाल्यांमध्ये चांगली परतून शिजवून घ्यायची आहे। लागल्यास याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी पण घालू शकता, नाहीतर मसाला करपण्याची शक्यता असते। आता आपण हा मसाला चांगला शिजून घेऊन याची आपण ग्रेव्ही तयार करूया। एकदा का या मसाल्याला तेल सुटलं की आपण समजायचं हा मसाला रेडी झाला आहे। आता याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा गरम मसाला। सगळे मसाले चांगले परतून घ्यायचेत। 7 ते 8 मिनिट मध्यम आचेवरती आपण हा मसाला चांगला शिजवून घेतलेला आहे। या मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। आता तेल सुटलं की समजायचं की आपला मसाला चांगला शिजला गेला आहे। जेव्हा मसाला चांगला शिजला जाईल तेव्हाच आपली भाजी एकदम चांगली आणि टेस्टी अशी लागेल। थोडे छोलेचे दाणे घेतले आणि त्याची आपण पेस्ट तयार करून घेतली आहे। ही पेस्ट आता आपण या मसाल्यामध्ये घालायची आणि याच्यामध्ये चांगली परतून घ्यायची। असं केल्यामुळे ग्रेव्ही चांगली दाटसर होते आणि छोलेची टेस्ट पण या मसाल्यामध्ये चांगली उतरली जाते। आता हा मसाला आपण चांगला शिजवून घेऊया। 2 मिनिटानंतर आपण याच्यामध्ये घालायचे आहे शिजवलेले छोले। हे छोले आपण यामध्ये चांगले घालून मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये। आता याच्यावर झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिट चांगली भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे मी ॲड करत आहे चवीपुरतं मीठ। मीठ घातल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट भाजी चांगली उकळून घ्यायची, शिजवून घ्यायची। आता या ग्रेव्हीमध्ये घालत आहे चिरलेली मुठभर कोथिंबीर। कोथिंबीरमुळे टेस्ट अधिकच छान लागणार आहे या भाजीची। मस्त घट्ट अशी ग्रेव्ही तयार झाली। आता या ग्रेव्हीमध्ये मेन मसाला घालायचा आहे तो म्हणजे छोले मसाला। कुठल्याही कंपनीचा छोले मसाला तुम्ही ॲड करू शकता भाजीमध्ये आणि हा मसाला या भाजीमध्ये शेवटी चांगला मिक्स करून घेणार आहे। तयार आहे खाण्यासाठी पंजाबी स्टाईल छोले मसाला भाजी। एकदम साधी रेसिपी आहे। शेवटी याच्यामध्ये तुम्ही कसुरी मेथी पण घालू शकता, त्याच्यामुळे चव आणखीन वाढते या भाजीची। भाजी आणखीन स्वादिष्ट व्हावी याकरता आपण त्याला तडका देणार आहोत। या तडक्यासाठी आपण एक छोटं भांडं घेतले, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घेतले। तेलामध्ये 2 ते 3 मिरच्या बारीक कट करून घेतल्यात मधोमध चिरून आणि याच्यामध्ये चिरलेलं आलं घालणार आहोत। आता हे चांगलं आपण याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। आता तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा भरून लाल मसाला। आता याचा तडका आपल्याला भाजीमध्ये द्यायचा आहे। आता या मसाल्यांचा तडका आपल्याला या भाजीला द्यायचा आहे आणि या भाजीमध्ये हा तडका मिक्स करायचा आहे। खाण्यासाठी तयार आहे। लग्नात किंवा पार्टीत मिळतो तसाच एकदम पंजाबी छोले मसाला। या भाजीला जेवढा रंग सुरेख आला आहे तेवढीच चव पण एकदम टेस्टी आहे, स्वादिष्ट आहे। चला तर मग ही पंजाबी छोले मसाल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका।